नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला झटपट अशी चटपटीत मिरची बनवून दाखवणार आहे। त्यासाठी लोखंडी तवा गरम करत ठेवला आणि त्यामध्ये आपण तेल काढून घेऊया। 1 चमचा ते 1.5 चमचा तेल घालायचं, गरम होऊन देऊया। तेल चांगलं कडक गरम झालेलं आहे। त्याच्यामध्ये पोपटी कलरच्या लांबड्या मिरच्या बघा स्वच्छ धुवून मधोमध कापून घेतलेल्या आहेत। लांबपर्यंत अशा कापून घ्यायच्या आणि तिखटवाल्या 5 मिरच्या घेतलेल्या स्वच्छ धुवून मधोमध कापून घेतलेल्या सेम कापून घ्यायचे। जे 2 तुकडे केले तरी पण तुम्ही चालू शकतात। गॅस आहे मीडियम आणि हा तवा लोखंडाचा आहे। त्याला काय करते 2 मिनिटं चांगल्या परतून घ्यायचे, जेणेकरून सगळीकडून चांगल्या भाजल्या पाहिजेत। मिरच्या भाजताना सुद्धा हे लक्षात ठेवायचं, ह्याला थोड्या वेळानं असं हलवायचं, असं दाबायच्या मिरच्या म्हणजे लगेच भाजल्या जातात, जास्त वेळ लागत नाही। मिरची बघा सगळ्या साईडून एकसारखी चांगली भाजलेली, अशी तोंडाच्या साईडला कुठं एखादी अशी भाजली नाही तर असं अशा बाजूने परतायचं। याला अजून परतायचे। गॅस बारीक केलेला आहे एकदम। थोडंसं मीठ, साधं मीठ टाकलेलं आहे आणि तेवढंच आपल्याला टाकायचे काळं मीठ। आता ह्याला परत मी भाजून घेणार आहे चांगलं। गॅस बारीक गॅसवरच करायचा आता, नाही तर पूर्ण मग मिरच्या काय होतील जळून जातील। मीठ टाकून पण 1 मिनिटभर मी भाजून घेतलेल्या आहेत। आता ह्या काय करते गॅस बंद करते, खाली काढून घेते। मिरच्या मी प्लेटमध्ये काढून घेतलेल्या आहेत। त्यामध्ये अर्धा लिंबू घेतलेला आहे। एवढं काय टाकायचं नाही, आपल्याला 1 चमचाभर टाकायचं आहे। हे बघा अशा पद्धतीत हाताने मिक्स करायचं मस्त असं बघा। लिंबू पिळल्यानंतर मी 1च चमचा बरं का, जो तुम्हाला मिठाचा दाखवलाय ना एवढाच चमचाभर लिंबाचा रस टाकायचा, ह्याच्यापेक्षा जास्त टाकायचं नाहीये। ह्या मिरच्या तुम्ही काचेच्या भरणीमध्ये भरून 8 ते 10 दिवस खाऊ शकता। जेवताना एक जरी घेतली ना तर बिलकुल तिखट लागणार नाही, चविष्ट एकदम। तिखटवाल्या आहेत पण बिनबी तिखटवाल्या घेतलेल्या, त्या 2 तरी बिन तिखट टाकायच्या, कारण ह्या जास्त आपण घेतलेल्या आहेत ना पोपटी कलरच्या। मग ह्या 2 जर तिखटवाल्या टाकल्या की नाही तर त्याची पण ह्याच्यामध्ये चव चांगली मुरली जाते आणि मस्त अशा ह्याच लागतात। वरण भाताबर खा, भाकरीवर, चपातीवर, जेवताना तोंडी लावायसाठी मस्त अशी रेसिपी आहे। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।